नमस्कार, मी विलास आठवले. मी कल्याणमध्ये आणि मिशन 144+ या विषयावर मी चर्चा करणार आहे. या निवडणुकांमध्ये कुठले फॅक्टर कामाला येणार आहेत, स्थानिक प्रश्न किती महत्त्वाचे आहेत आणि सरकार कुणाचं होणार आहे या विषयाची मी मतं घेणार आहे. माझ्यासोबत कल्याणमधले दिग्गज नेते आहेत, राजकीय नेते आहेत, सर्व पक्षाचे नेते आहेत, त्यांना मी विचारणार आहे. त्याचबरोबर महिलाही आहेत आणि तरुण वर्ग जो आहे यावेळी मतदानासाठी जो अत्यंत महत्त्वाचा मानला जाणार आहे ते सर्वजण आहेत. मी सर्वात आधी जाणार आहे तरुणांकडे की त्यांच्या काय अपेक्षा आहेत राजकारण्यांकडून, हे विचारणार आहे की नेमकं सरकार कुणाचं होणार आहे, ते कुणाला मतदान करणार आहेत. मला हे सांगा की काय वाटतं विधानसभेमध्ये कुठला फॅक्टर चालेल? मोदी फॅक्टर चालेल, राज ठाकरेंचा चालेल, शिवसेनेचा चालेल, काय चालेल? हे असं नाही आहे की कुठलाही चालेल, पण आम्हाला जे कल्याणपूर्वमध्ये जे काही फॅसिलिटीज तुम्ही प्रोव्हाइड करतात ते चांगल्यापणे म्हणजे युजेबल असावे. मी स्थानिक प्रश्न सुटले आहेत की नाही सुटले आहेत याविषयीची चर्चा करणार आहे. मी सर्वात आधी जाणार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडे. कसं आहे कल्याण? स्थानिक प्रश्न किती महत्त्वाचे? रस्ते, खड्डे, या सगळ्या प्रश्नांचा जो परिणाम आहे तो विधानसभेच्या निवडणुकांमध्ये होणार आहे. निश्चितच निवडणुकीमध्ये हा प्रश्न महत्त्वाचा असतो की आता स्थानिक लेवलला काही कामं झाली आहेत का नाही. आपण जर बघितलं इथे 15 वर्ष सेना भाजपची युती आणि त्यांची सत्ता आहे त्या महापालिकेवरती, आणि आजच आयुक्तांनी एक मेमोरंडम काढलेला आहे का कॉन्क्रीट रोड ज्यांना क्रॅक्स गेलेले आहेत, निकृष्ट दर्जाची कामं झालेली आहेत, आणि या सगळ्या माध्यमातून स्थानिक मुद्दे जे आहेत हे या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त प्रकर्षाने जाणवणार आहेत. आज आपण जर बघितलं, जर या शहरामध्ये सुखसुविधा नसतील, स्थानिक प्रश्न जर असतील, तर लोक निश्चित दुसऱ्या मार्गाने विचार करायला तयार असतात. आज आपण बघितलं मागच्या निवडणुकीमध्ये काय झालं, कुठला फॅक्टर आला, पण ही निवडणूक ही वेगळी आहे. ही स्थानिक मुद्द्यांवर जास्त चालणारी निवडणूक 100% चांगलं ठेवलेलं आहे. गेली 15 ते 17 वर्ष आमची शिवसेना भाजपाची युती आहे आणि जवळजवळ 500 ते 600 कोटीचे ह्या वर्षामध्ये 2-3 वर्षात कामं सुरू आहेत. आपण जर पाहिलं तर आज दुर्गाडे किल्ल्यापासून तर भवानी चौकापर्यंत कॉन्क्रीटचा रोड जवळजवळ पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. कोळशेवाडीमध्ये आता त्यांनी सांगितलं पूर्वेचा टोटल पॉप्युलेशन 15 लाख आहे आणि त्या हिशोबाने ओव्हरब्रिज केला आहे आम्ही. त्या ठिकाणी तुम्ही पूर्वेला जायला एकच नेतोली मार्गे ब्रिज होता, तिकडे तुम्ही एफ कॅबिन पासून जो आम्ही FOB ब्रिज केला, त्याच्यानंतर प्रल्हाद शिंदेंचा जो दुसरा ब्रिज केला, त्या ठिकाणीच तो कॉन्क्रीटचा रस्तासुद्धा सुरू आहे. अशी महत्त्वाची प्रकल्प आम्ही हाती घेतलेले आहेत आणि या कल्याणमध्ये खऱ्या अर्थाने जे नागरिक आम्हाला इतकी वर्ष निवडून देत आहेत तर त्याचीच हीच पोचपावती आहे ना. चला, यांनी सांगितलं की भरपूर अशी कामं झालेली आहेत. तुमचे 27-28 काय नगरसेवक आहेत. या ठिकाणी कल्याण शहरामध्ये सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न आहे हा डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न आहे. त्याचबरोबर इकडच्या ट्रॅफिकच्या व्यवस्थेचा प्रश्न आहे. आज जर आपण कल्याण शहरामध्ये 4 व्हीलर किंवा दुचाकी घेऊन जर बाहेर पडलो तर दुर्गाडीपासून त्या स्टेशनपर्यंत येण्याच्या दृष्टीने पोचायला साधारणपणे अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लागतो. जे अंतर 3.5, 4, 5 मिनिटाचं आहे तिकडे अर्ध्या तासाही जास्त वेळ लागतो. हा जो रोड आहे ह्याच्या जो टोल चालू झाला, हा राज्य शासनाने टोल चालू करायला केवळ 2 वर्षाची मुदत मागितली होती की जी 2 वर्षाच्या मुदतीत कल्याण डोंबिवलीचा जो एरिया आहे म्हणजे दुर्गाडी ते पत्रीपूल त्याच्यामधून फक्त 1 वर्षासाठी दिलेली ती NOC होती. त्याच्या मधल्या काळामध्ये तो रोड गोविंदवाडी बायपास मार्गे नाहीतर विको नाक्यातर्फे डायरेक्ट माणकोली नाक्या तिथे जायला पाहिजे होता, तो केला नाही. आणि जी राज्य शासनाची कामं आहेत ती जर महापालिकेच्या माथी मारायचा जर प्रयत्न झाला, शेवटी कॅपॅसिटी आहे ना एकेका स्थानिक स्वराज्य संस्थेची, राज्य सरकारने करायला पाहिजे. पूर्णपणे राज्य शासनाचा प्रश्न आहे. 1-2 वर्षासाठी NOC घ्यायची, टोलवाल्याला टोल चालू करून द्यायचा आणि मुळातले प्रश्न सोडवायचे नाहीत आणि मग ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माथी मारायचे. लोक सगळं समजतात. तुमचं काम तुम्ही करत नाही, यांच्या माथी मारतात. माझा या गोष्टीलाच आक्षेप आहे. किंवा MSRDCने जो रोड चालू केला, आपलं म्हणणं जर 2 वर्षासाठी जर ही NOC दिली होती तर आपल्या प्रशासनाने, इथल्या लोकल प्रशासन म्हणजे KDMCनी त्यांना जे त्या ह्याच्यावरती असणारे अनधिकृत बांधकाम हटून न दिल्यामुळे गोविंदवाडी बायपास सुरू नाही झाला. आज 4-5 वर्षापासून हा जर प्रश्न प्रलंबित आहे. तुम्ही जर एक तबेला जर हटू शकत नाही तर तुम्ही प्रशासनावरती काय वचक असेल तुमचं, याच्यावरनं कळतं यांचं प्रशासन किती चांगलं आहे. ठीक. या तबेल्याला किंवा तिकडच्या अनधिकृत बांधकामांना त्यावेळेला तोंडी स्थगिती कोणी दिली होती हे विचारा ना त्यांना. तर एक पत्रकार म्हणून मला सांगा, हे सगळे मुद्दे उपस्थित करतात, उत्तरही देतात. काय वाटतं, स्थानिक प्रश्नाला खूप महत्त्व येईल विधानसभेमध्ये? सर, एक महत्त्वाचा मुद्दा आहे. हे जे काय प्रश्न मांडले जातात त्याच्यासाठी महापालिका निवडणुका हे एक व्यासपीठ आहे.
ह्या आत्ताची जी निवडणूक आहे ही राज्यस्तरीय आहे. त्यामुळे स्थानिक प्रश्न हा याच्यामध्ये विचारात घेतला जाणार आहे. ते जेवढं महत्त्वाचं आहे तेवढेच ह्या लोकांनी म्हणजे अगदी सत्तेमध्ये असणाऱ्या किंवा सत्तेच्या बाहेर असणाऱ्या लोकांनी एकमेकाच्या साथीने इथे जे विकास करायला पाहिजे होता तो विकासाच्या बाबतीमध्ये ते अनभिज्ञ राहिलेत. अनभिज्ञ ह्या हिशोबामध्ये मी सांगतो कारण यांना माहिती आहे काय करायला पाहिजे आणि काय करायला नको आहे. पण जे नको आहे ते करायचं आणि जे करायला पाहिजे ते न करायचं ही जी प्रवृत्ती इथे वाढली आहे ना त्याला एकमेकाची साथ घ्यायची. अप्रत्यक्षपणाने दोघंही एकमेकांना साथ देणारी माणसं आहेत. विरोधी पक्ष इथं आहे अशा पद्धतीत आपल्याला सांगता येणार नाही आणि सत्तारूढ पक्षाचा विरोधी पक्ष नाहीच आहे ते. नाही असेल आम्ही इथं पक्ष आहे अशा प्रकारे तो पक्ष दिखाऊ पद्धतीचीच आहे कारण ते शेवटी एकमेकाच्या साथीत हातात हात घालून चालणारे लोक आहेत. चला ठीक आहे. त्यामुळे म्हणजे जे भांडतात ते दिखावासाठी भांडतात. अगदी निश्चित 100% कारण त्यांची एकमेकांच्या मध्ये हातात हात घालून चालण्याची परंपरा आहे. ती गेली 15 वर्ष आमचीही जनता बघून आहे आणि या जनतेला हेही माहिती आहे का कोणीही आला तरी निवडून जरी आला तरी जे आहे आतापर्यंत जे चालत चला ठीक आहे. आलं निवडून आलं तरी काम होणार नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे. पूर्वस्थितीतच बोला. राहतं. नाही आता जे पत्रकार म्हणाले ते बरोबर आहे की हा जे सगळे राजकारणी निवडून येतात पण प्रत्येकाने जर आपण आपल्या ह्याचा विचार केला की हे जे काम व्हायला पाहिजे ते जर काम तुम्ही पूर्णपणे जर व्यवस्थित पार पाडलं तर नागरिक थोडा जनतेचाही त्याने विचार केला पाहिजेत की बाबा ह्या माध्यमातून आपण आज जनतेला काय देतो आहोत. आपण निवडून येतो अपेक्षेनं तुम्हाला निवडलं जातं तुम्ही त्या खुर्चीवर बसता त्या पदाचा तुम्ही काय वापर करता. जनतेला आज सगळा पाणी प्रश्न खड्ड्याचे प्रश्न महिलांवर होणारे अत्याचार ह्याला का मग बळी पडावं लागतं. तुम्ही ज्या वेळेला निवडून येता लोकांनी तुम्हाला विश्वासाने निवडून दिलेलं असतं. हे जर प्रत्येक पक्षातल्या कार्यकर्त्यांनी नगरसेवकांनी आमदारांनी हे जर आपलं कार्यक्षमता जर व्यवस्थित पारपणे जर पार पडली हे पार पाडत नाहीत का हे? हे पार पाडत नाहीये. काय करतात म्हणजे सांगा काय करतात. आमच्या इकडे आता जक्की नाकापासून हा रोड एवढा खराब आहे नुसतं तेवढ्या पुरती कामं करतात आणि बाकीची कामं तशीच ठेवतात. रफू कामं करतात. काय ते रफू काम काय असतं. रफू काम म्हणजे ते ठिगळ लावायची बस तात्पुरतं काम करायचं आणि मग परत म्हणजे एक पाऊस यायच्या आधी खूप छान रोड दिसतो 2 दिवस एक पाऊस पडला की दुसऱ्या दिवशी पूर्ण खड्डे जशाला तसे काही अर्थ नाही करून असा प्रश्न आहे. महिलांचे अत्याचार जे आहेत त्यांच्या आमच्या बाजूने जी पोलीस चौकी आहे ती पण बंद आहे. तो मेन प्रॉब्लेम आहे. अनेक मान्यवरांची मतं त्यांनी व्यक्त केलेली आहेत. महिला आणि तरुणांनी आपली मतं व्यक्त केली आहेत. मी ब्रेक घेणार आहे. ब्रेकनंतर मी मुख्यमंत्री कोण होणार आणि कुठल्या आणखी मुद्द्यांवर ही निवडणूक येणार आहे याविषयीची चर्चा करणार आहे. मी ब्रेक घेणार आहे. ब्रेकनंतर पुन्हा भेटणार आहे. आपण पाहता साम टीव्ही.